नमस्कार मंडळी, चव गावाकडच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत पिठलं भाकरी गावाकडची महाराष्ट्रीयन थाळी. तर त्यासाठी लागणारे जिरे, 2 कांदे, मिरची आहे, जिरा आहे, कढीपत्ता आहे, 2 कांदे चिरून घेतलेले आहेत. इकडे कढीपत्ता आहे, जिरी मोहरी आहे. आता कढई गरम करायला ठेवलेली आहे. कांदा चिरून घेतलेला आहे. इथं मिरची आणि जिरे एकत्र करून वाटून घेतलेले आहे आणि बेसन पीठ पाण्यामध्ये मिक्स करून ठेवले. तर आता कढईमध्ये आपण तेल टाकलेलं आहोत. तेल असं गरम होते, त्याच्यामध्ये टाकले आहोत जिरं, थोडीशी मोहरी. छान तडतडली की त्याच्यामध्ये टाकूयात आपण कढीपत्ता, त्यानंतर कुटलेली मिरची मिक्स करूयात. छान एकत्र करायचं. 2 मिनिटांनी त्यात टाकूयात आपण कांदा. तर कांदा पण छान आपण मिक्स करून घेऊ आणि थोडीशी कोथिंबीर पण ॲड केली आहे. कोथिंबीर ऑप्शनल आहे, तुम्ही वरून टाकू शकता. कांद्याचा कलर चेंज होतोय. त्यात ॲड करूयात आपण हळद. एक अर्धा चम्मच घेतलेली आहे मी. छान मिक्स करूयात. त्यानंतर ॲड करूयात मीठ चवीप्रमाणे, नंतर पाणी. परत आपण मिक्स करूयात. आता पाण्याला छान उकळी येईपर्यंत फास्ट गॅस करायचा. छान उकळी आलेली आहे. आता आपण पाण्यामध्ये मिक्स केलेलं बेसन त्यात ओतूया आणि बेसन ओतताना नेहमी मिक्स करत राहायचे. आता मी इथं कॅमेरा पकडला त्यामुळं नंतर मिक्स करते. हे बघा, आणि स्लो गॅसवर करायचे आपल्याला. मिक्स करत राहायचे कंटिन्यू. पाणी ॲड केलंय मी थोडंसं बेसन शिजण्यासाठी. तुमच्या हिशोबाने तुम्ही पाणी घेऊ शकता. आता छान बेसन शिजत आलंच आहे. 2 मिनिटं आपण कोथिंबीर टाकूयात वरून, छान बारीक कट केलेली. एकदा मिक्स करून घेऊयात आणि 1-2-3 मिनिटासाठी झाकून ठेवूयात. त्यानंतर आपलं बेसन रेडी आहे. महाराष्ट्रीयन थाळी पिठलं भाकरी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.